आळूच्या पानाचे मुटके बनवू, भाजी त्याची. हे पानं धुवून घेतले चांगले स्वच्छ. त्याचे कट करून घेऊ, शिरा काढून चांगले बारीक बारीक कट करून घेऊ. हे पहा कट करून झाले, चांगले बारीक कट करून घेतले. तुरी डाळ भिजू घातली 4 ते 5 तास. मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतले. लसण, जिरं, मिरच्या, तुमच्याकडे हिरव्या मिरच्या असल्या तर हिरव्या टाका. बारीक काढून घेतल्या. मी लालच मिरच्या टाकून काढून घेतल्या. हे त्या पानात टाकून पीठ, हळद, मीठ, थोडासा मसाला, लिंबू पिळून घेऊ. ते पान चरचर नाही व्हायला पाहिजे म्हणून. बेसन पीठ बाइंडिंगसाठी चांगला मिळून येईल म्हणून. मुटके बनवून घेऊ. सबस्क्राईब करा. हे उंडा भिजून झाला पानाचा. हे एक पॅन ठेवलं, त्यात पाणी टाकून गरम करायला ठेवले. मुटके बांधून घेऊ चांगले. हे मुटके बनवून सर्व बनवून घेऊ. हे 5 सर्व बनवून झाले. एका चाळणीले तेल लावून घेऊ. हे चाळणी त्यावर ठेवू, पाण्यावर, गरम पाण्यावर. हे मुटके टाकून देऊ त्यामध्ये. 5 मिनटं शिजवून घेऊ झाकण ठेवून. हे शिजून झाले आपले मुटके. हे रस्स्याचं वाटण काढू आपण. खोबरं, कांदा चांगलं भाजून घेऊ. मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ. अद्रक, लसूण सर्व. तेल टाकू फोडणीसाठी. बारीक गॅसवरती होऊ दे मस्त. जसं गव्हाचं पीठ टाकू त्यात. धने पावडर, चटणी, मसाला, पाणी टाकून शिजवून घेऊ थोडं. हळद, मीठ. चांगलं तेल सुटूस तर शिजू दे आजूबाजूनं. हे तेल सुटलं की नाही, नंतर पाणी टाकू त्यात, शिजू देऊ. हे मुटके टाकून घेऊ. हे मुटके टाकून झाले की थोडे 1 मिनिटभर शिजू देऊ. सर्व करू खाण्यासाठी. पाकीट छान झालं. भाकरीसोबत चांगलं लागतं खायला ते. एक वेळेस करून पहा. आळूच्या पानाची मुटक्याची भाजी.